नमस्कार मंडळी, आम्ही मालवणी या चॅनल मनापासून स्वागत आहे. हे बघा, आज मी मस्त अशी मटकीची सुकी भाजी करणार आहे. म्हणजे कांदा खोबऱ्याचं वाटण वगैरे न घालता फक्त कांदा टोमॅटोमध्ये अशी सुकी भाजी करणार आहे. आणि अगदी बारीक मटकी घेतलेली आहे आणि छान असे बारीक मोड आलेले आहे. मटकी मोठी जाडी बारीक अशी दोन्ही प्रकारच्या मिळतात, तर मी एकदम बारीक घेतलेली आहे. तर चला तर आपण आता ही रेसिपी पाहायला घेऊया. हे बघा, आता मी एक पळी तेल घालून घेतलेलं आहे. तेल गरम झाल्याच्यानंतर 1 चमचा जिरं घालून घेतलेलं आहे. जिरं घालून घेतल्याच्यानंतर मी कांदा आणि कढीपत्ता एकत्रच असं बारीक करून घेतलेलं आहे, जेणेकरून छान चव येते ह्या मटकीच्या उसळला. कढीपत्ता पिन जवळजवळ 20-30 पानं अशी कढीपत्ता घेतलेली आहे. त्यामुळे ह्या मटकीच्या उसळमध्ये किंवा मोड आलेल्या भाजीमध्ये तुम्ही छान असे कढीपत्ता घातला तर भाजीला छान चव येते. कांदा आता आपल्याला जरासा असा नरम करून घ्यायचा आहे. नरम करून घेतल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये थोडीशी अशी कोथिंबीर वगैरे बारीक केलेली ती घालून घ्यायची आहे. अशा प्रकारे थोडंसं कधीकधी तुम्ही भाज्या वेगवेगळ्या प्रकारे केलात ना, तर तुमच्या भाज्यांना छान अशी चव येते. कढीपत्ता अशी असं परतून घेतल्याच्यानंतर आपल्याला व्यवस्थित अशी छान परतून घ्यायची आहे. आता व्यवस्थित परतून घेतल्याच्यानंतर आपल्याला ह्यामध्ये बघा, मी आता हे घालून घेते. मी आलं आणि लसूण ह्याची पेस्ट नाही केलेली आहे, ते असं क्रश करून घेतलेलं आहे. आलं लसूण कोथिंबीर कढीपत्ता ह्याची माझ्याकडे पेस्ट असते आणि आहे. पण अशा प्रकारे सुकी भाजी करायची असेल तर अशा प्रकारे आलं लसूण क्रश करून तुम्ही जरी घातलात तरी मटकीची सुकी उसळ ही खूप छान होते. आणि यामध्ये कांद्यामध्ये व्यवस्थित आलं लसूण परतून घ्यायचं आहे. मी बघा, आधी आलं लसूण तेलामध्ये घातलेलं नाही, नंतर घातलेलं आहे. त्याचा कच्चा पण जाईपर्यंत आपल्याला छान परतून घेतल्याच्यानंतर 2 बारीकवाले टोमॅटो एकदम बारीक करून घेतलेले आहे, ते पण टोमॅटो कटरमधून. आणि बारीक करून घेतल्याच्यानंतर आपल्याला हे टोमॅटो छान असे व्यवस्थित परतवून घ्यायचे. आणि आपल्याला कांदा टोमॅटो व्यवस्थित जास्त असं नरम होऊ, थोडंसं म्हणजे अलगद नरम झाले तरी चालतील. आणि जास्त नरम होण्यासाठी आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घातल्यामुळे काय माहिती आहे, थोडंसं घालायचं आणि नंतर पाहिजे तर आपल्याला मीठ घालता येतं. मग मीठ घातल्यामुळे जरा कांदा टोमॅटो जरा पटकन नरम होऊन जातो. आणि आता व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आणि कांदा टोमॅटो नरम होऊ द्यायचं. मी यावरती झाकण ठेवत नाही. आपल्याला जर झाकण ठेवून नरम करून घ्यायचं असेल तरी चालेल. झाकण ठेवून ठेवलं ना तरी कांदा टोमॅटो आपले पटकन नरम होतात. आता आपण मीठ घालून हे कांदा टोमॅटो नरम करून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला यामध्ये मसाले घालायचे. तर मसाल्यामध्ये माझे रेग्युलर असतात तसे हिंग, हळद, लाल तिखट मसाला, गरम मसाला, मालवणी मसाला माझ्या आवश्यकतेनुसार आपण घेतलेला 1 चमचा 2 चमचा काय असेल लागेल त्याप्रमाणे तुम्हाला जेवढं तिखट कमी जास्त करायचं असेल त्यानुसार तुम्ही मसाले घेऊ शकता. आता मसाले पण आपल्याला या मसाल्यातील कच्चा पण दूर होण्यासाठी आपल्याला हे छान परतून घ्यायचे आहेत. आणि मसाले परतून घेतल्याच्यानंतर बघा, आपण जर कमी तेल घातलेलं असेल तर मसाले चांगले शिजले गेले पाहिजे ना, त्यासाठी आपल्याला थोडंसं अगदी पाणी घालून घ्यायचं आहे. आणि मसाले म्हणजे मी कोमट पाणी घालून घेते. कोमट पाणी घातल्यामुळे काय होतं माहिती आहे बघा, मी गरम असं म्हणजे जरा मी बाजूला पियायला पाणी गरम असं असतं माझं, त्याच्यामुळे ते पाणी घालून घ्यायचं. आणि छान असं ह्यामधलं ते तेल पाणी व्यवस्थित सोटेपर्यंत आपल्याला मसाले म्हणजे कांदा टोमॅटो चांगले मसाल्यात शिजवून घ्यायचे. आता हे मी चांगले असे शिजवून घेते. हे बघा, मस्त असं तेल वगैरे पाणी सुकलं गेलेलं आहे आणि कांदा टोमॅटो व्यवस्थित आता आपला शिजला गेलेला आहे. आणि आलं लसूण पण छान असे शिजले जातात अशा प्रकारे. आणि चव खूप छान येते अशा प्रकारे केलात तर. आता ही मटकी बघा, थोडंसं जरासं मीठ घालून आणि मग नंतर थोडंसं कोमट पाणी घालून आपण स्वच्छ धुवून घ्यायची. कारण कधीकधी मोड आलेल्या मग कडधान्यांना उग्र वास येतो, त्याच्यामुळे मिठाच्या पाण्यामध्ये थोडंसं हे करून स्वच्छ धुवून मग नंतर आपल्याला ही भाजी अलगद अशी आपल्याला परतून घ्यायची आहे, जेणेकरून काय माहिती आहे, जे मोड आलेले असतात ते तुटू नये म्हणून. आता ही आपण आता व्यवस्थित असं अलगद परतून घ्यायचे आहेत. आणि व्यवस्थित अलगद परतून घेतल्याच्यानंतर आपल्याला थोडंसं मीठ आता घालायचं. कारण का माहिती, आपण मगाशी थोडं मीठ घातलेलं आहे आणि मीठ आधी बेतातच घालायचं. तुम्ही विसरलं तर परत खारट होऊ शकतं, त्याच्यामुळे खारट झालं तरी काळजी करायची आवश्यकता नाही आहे. जर भाजी खारट झाली तर तुम्ही उकडलेला बटाटा कुस्करून घातला तरी चालून जातो आणि मग खारटपणा त्याचा निघून येतो. आता ही व्यवस्थित परतून घेतल्याच्यानंतर आपल्याला मटकी छान अशी शिजली गेली पाहिजे. मटकी शिजली तरच व्यवस्थित. आणि जरी थोडी अशी जास्त अशी मटकी शिजली नाही तरी चालते, पण थोडी मटकी आपल्याला चपातीबरोबर भाकरीबरोबर खायचे तर थोडी शिजवण्यासाठी मी त्यामध्ये गरमच पाणी घालून घेतलं आहे. गरम पाणी घातल्यामुळे काय होतं, लवकर आपली भाजी शिजली जाते. तर आता मी बघा जरा थोडं जास्तच पाणी घालून घेतलं आहे. आणि पाणी घालून घेतल्याच्यानंतर आपल्याला झाकण मारून ही वाफेवरती शिजवून घ्यायचे. तत्पूर्वी छान अशी परतवून घ्यायची. परतवून घेतल्याच्यानंतरच आपल्याला ह्यावरती झाकण मारून घ्यायचं आहे. झाकण जरी तुम्ही मारून घेतलात ना तरी पण तुम्हाला ती मध्ये मध्ये झाकण काढून हलवून घ्यायची. आधी आपण छान उकळी येऊन घेतल्याच्यानंतर झाकण मारून ही भाजी छान अशी परतवून घ्यायची. आता झाकणावरती जर पाणी ठेवलं ना
तर आपली भाजी लवकर शिजण्याची हे होते आणि खाली भाजी लागत नाही, हा एक प्रश्न असतो. जरी तुम्ही बारीक गॅस करून ठेवला तरी भाजी व्यवस्थित तुमची छान शिजली जाते. आता ही बघा, आता मी तुम्हाला दाखवते. यातलं ताटावरचं थोडंसं पाणी कमी झालं, भाजीतलं पण थोडं पाणी कमी झालं आणि छान अशी बघा मस्त अशी आपली भाजी आटली म्हणजे झालेली आहे. पण आपल्याला ही भाजी मला सुक्की करायची आहे. आता हे मटकी पण अशी थोडीफार मस्त अशी उकडलेली आहे, पण ह्यातलं आपल्याला पाणी आता सुकवून घ्यायचं आहे. त्यामुळे झाकण न ठेवता आपल्याला आता ही भाजी व्यवस्थित अशी सुकवून घ्यायची, कारण आपण ही सुक्की भाजी करतो आहे. तुम्हाला जर ग्रेव्हीवाली हवी असेल ना तर तुम्ही पाणी यामध्ये ठेवलात तरी चालून जातं. आणि तुम्हाला जर अजून ग्रेव्ही हवी असेल तर कांदा टोमॅटो किंवा कांदा खोबऱ्याचं वाटण घातलात तरी भाजी छान होते. पण सुक्की भाजी करायची आहे म्हणून कांदा टोमॅटोमध्ये मी अशा प्रकारे ही तुम्हाला सुक्की भाजी मटकीची करून दाखवली आहे. आता यामधलं थोडंफार पाणी आहे ते पण मी जरा आटू देते. पाणी आटून झाल्याच्या नंतर तुम्हाला जर ह्यामध्ये काय तुम्ही खोबरं घालत असाल किंवा अजून तुम्ही शेंगदाण्याचा कूट घालत असाल, तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये वापरू शकता. तर आता हे बघा थोडंसं पाणी राहिलेलं आहे. आता ही भाजी चांगली सुकल्याच्या नंतर मी यामध्ये कोथिंबीर घालून घेते. मी यामध्ये खोबरं वापरलेलं नाही आहे मंडळी, यावेळेला मी यामध्ये फक्त कोथिंबीर वापरलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही नक्की भाजी करा, खूप छान होते मंडळी, मस्त झालेली आहे. बघा मंडळी, छान अशी मी मोड आलेल्या मटकीची साध्या पद्धतीमध्ये कांदा टोमॅटोमध्ये सुक्की भाजी करून दाखवलेली आहेत. अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास कायम भेटतच असते. आपण माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, हाईप करायला विसरू नका. चला तर आता इथेच थांबते. मस्त खा, स्वस्त राहा. आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.